गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी असं खिडकीतून बघितल्यावरती पक्ष्यांचा आवाज येतो कानावरती. खूप फ्रेश वाटतं आणि डोळ्यावरची झोप चटकन जाते. मस्तपैकी सकाळी लवकर उठले, एक ग्लास गरम पाणी पिऊनच मी दिवसाची सुरुवात करत असते. त्याच्यामुळे वजन कमी होतं, पचन व्यवस्थित होते, वॉटेवर. त्याच्यानंतर घेतलं ब्रश करायला, ब्रश केला, मस्तपैकी आंघोळ केली आणि देवाला दिवा लावला आणि नमस्कार केला. मग सकाळी सकाळी चहा तर झालाच पाहिजे ना. चहा असा मस्त उकळून दिल्याशिवाय त्याची चहा पावडर आणि अद्रकची चव असते ती उतरते. त्याच्यामुळं असा चहा मस्तपैकी उकळून देत असते मी. आणि चहा घेऊन मी बाल्कनीमध्ये एन्जॉय केला. हे बघा, राजवी टोस्ट खात होती. व्हिडिओ काढायला गेले तिचा, तर मला धर तू खा असं म्हणत होती ती. ही हिंदवी आणि ह्यांचं मोबाईल बघायचं चालू आहे उठल्या उठल्याच. त्याच्यानंतर झाडांना पाणी घातलं मस्त असं. हे फेवरेट काम आहे, सकाळी उठल्या उठल्या झाडांना पाणी घालणे. झाडावरून हात फिरवल्यावर त्यांना छान वाटतं, कारण ते पण सजीवच आहेत ना. हे बघा, कोरफड आहे, एक काय म्हणतात त्याला, पैशाचं झाड. या साईडलाही झाडे आहेत. एक दिवस पूर्ण बाल्कनीचा व्लॉग सेपरेट बनवेल मी. जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करा. रात्री ड्रायफ्रूट भिजत घातले होते, ते असे छान असे भिजले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचा शेक बनवायला घेतला. ह्या शेकमध्ये खूप ताकद आहे. दिवसभर एनर्जी पाहिजे असेल तर सकाळी सकाळी हा हेल्दी ड्रायफ्रूटचा शेक घ्यायचा. याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगेल मी. त्याच्यानंतर राजवीला झोपावलं. तिला खूप झोप आली होती. थोडी रिप्लाय देणं बाकी होतं, ते रिप्लाय देत तिला झोका दिला. नंतर घेतलं स्वयंपाक बनवायला. शेवग्याची भाजी बनवली आज. शेंगा चिरल्या, वाटण काढलं आणि मस्त अशी शेवग्याची शेंग बनवली. हे गावाकडून शेंगा आलेल्या होत्या आम्हाला. शेवग्याची भाजी बनवली. अशी पातळ शेवग्याची भाजी खूप छान लागते खायला. बघा, मस्त आहे ना. कोणाकोणाला शेवगा आवडतो त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, कारण शेवगा खूप हेल्दी आहे. इथे बाजरीच्या भाकरी बनवल्या, शेवग्याची शेंग आणि भात. असा हा दुपारचा स्वयंपाक तयार झाला. सध्या माझ्या मागं खूप धावपळ असते. राजवीचं बघायचं, स्वयंपाक बघायचा, परत पार्सल पॅकिंग करायचे, ऑर्डर्स घ्यायच्या, सगळ्यांना रिप्लाय द्यायचे. जेवण वगैरे झाल्यावरती थोडं काम होतं, ते बाहेर गेलो. हे आम्ही आलो होतो वकिलाच्या ऑफिसला ॲग्रीमेंट करायला. आता हे कशाचं ॲग्रीमेंट आहे का ते सरप्राईज आहे, ते तुम्हाला नक्कीच समजेल. त्याच्यानंतर ॲग्रीमेंट झालं, मग घरी निघालो. तर म्हणले ऊन खूप आहे, काहीतरी पार्टीत एवढं मोठं काम करून आलं आहे, तर हे हेल्थ घेतलं त्यांच्यासाठी आणि माझ्या आणि हिंदवीसाठी फ्रुटी घेतली. हिंदवी घरी होती तर तिला फ्रुटी घेऊन जायची होती आणि एक फ्रुटी मी पिले आणि आम्ही दोघांनी असं झाडाखाली थांबून एन्जॉय केला मस्तपैकी. बाय, भेटूया.